लातूर जिल्ह्यातील नांदगावचा तरुण शेतकरी करार पद्धती शेतीतून घेतोय शाश्वत उत्पन्न। मराठवाड्यातील शेतकरी हा निसर्गाचा लहरीपणा, बाजारभावाचा चढउतार आणि पाणी टंचाई या चक्रव्यूहात अडकला आहे। पण आता जे तरुण शेतकरी शेती करत आहेत त्यांनी वडीलधारांचे मार्गदर्शन व आधुनिकतेची कास धरून शेतीतून शाश्वत उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे। नांदगावचे तरुण शेतकरी गणेश चन्नागिरे यांनी करार पद्धतीने शेती करत सर्व अडचणीवर मात करून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे। शाश्वत पद्धतीने जर करार शेती केली तर कधीही परवडेल। कारण की त्याच्यामध्ये आपल्याला किती त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे, किती त्याच्यामधून आपल्याला उत्पन्न होईल ह्याचं पूर्णपणे गणित लावून ह्याच्यामध्ये आता अडचणी तर खूप आहेत, पण भावाचं जे आहे भावाचं कुणाच्या हातात नाही, त्याच्यामुळे करार पद्धत करणे ही योग्य आहे। कधी मी माधवराम चन्नागिरे, पूर्वीपासून आम्ही शेती करतोय, परंतु शेतीत हे शाश्वत उत्पादन करू शकतो, परंतु शाश्वत भाव नसल्यामुळं आपली शेती कधीही म्हणजे कमी उत्पन्नाची व्हायची। त्याच्यामुळं म्हणजे आमचा मुलगा गणेश, या गणेशनं बाहेर जाऊन चौकशी केली आणि या चौकशीमध्ये करार पद्धतीची शेती म्हणजे भावाचा करार, आणि या कराराप्रमाणे आम्ही मिरची लावायची ठरविली। आम्ही सगळ्यांना मिळून या मिरचीमध्ये आपल्या घरच्यांनी सगळे काम करून मिरची आज रोजी आणलेली आहे आणि मिरची चांगली आलेली आहे। कमीत कमी 20-22 क्विंटल एका एकरीमध्ये मिरची निघेल। आणि मिरची शाश्वत उत्पन्न म्हणजे कसं, जवळपास 29,500 रुपये क्विंटलचा भाव आहे, तर आपल्याला म्हणजे 6-7 लाखाचे उत्पादन होईल। 2 लाख रुपये खर्चात जरी गेले तर 4 लाख रुपये एकरी कशाचेच होत नाही, हे महत्त्वाचं। माझं नाव गणेश माधव चन्नागिरे, राहणार नांदगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर। माझी वडिलोपार्जित जमीन आहे आणि ह्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये वडिलोपार्जित पारंपरिक पद्धतीनेच शेती चालत होती। सोयाबीन, तूर, हरभरा, ऊस हे ज्यावेळेस हे पाण्याचा आता आपल्याकडे दुष्काळी भाग असल्यामुळे पाण्याचं खूप आवर्षण होऊ लागले। पाण्याच्या आवर्षणामुळे मी दुसरं काहीतरी नवीन संकल्पना आणावं ह्या हिशोबानं मी ह्या मिरचीचं नियोजन घेतलं। मी ज्यावेळेस असंच आता काहीतरी नवीन करायचं ह्या हिशोबानं फिरत होतो, त्यावेळेस मला 1-2 ठिकाणी ह्या मिरचीची पाहण्यात मिळाली। ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांनी मला थोडंसं ह्याच्याबद्दल मार्गदर्शन सांगितलं की ही मिरची आपल्याकडं येऊ शकते, असं आहे, पुन्हा ह्या कंपनीमार्फत आपण जर केली तर आपल्याला हे करार पद्धतीमध्ये करता येईल। आणि ह्या मिरचीला 29,500 क्विंटल प्रति क्विंटल ह्या दराने आपल्याला ही मिरची घेता येते। मग ह्या हिशोबाने मी थोडंसं आपल्याकडून पाण्याचा हिशोब बघितला, मल्चिंग पेपर असेल म्हणा, परत ठिबक असेल, ठिबक सिंचन, पूर्णपणे आधुनिक यंत्रणाचा वापर करून ह्या शेतीकडे वळालो मी। ही मिरची, हिचं नाव आहे पेप्रिका। ही मिरची चलते खास आपलं फार्मास्युटिकल कंपनीसाठी, पूर्णपणे ह्याचा फार्मास्युटिकलसाठीच उपयोग होतो आहे, त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ह्याची खूप मागणी आहे। आता ह्या मिरचीचा कालावधी आहे 4.5 महिने। 4.5 महिन्यामध्ये हे कंपनी आपल्या बांधावरती येऊन घेऊन जाते। ह्याचा करार आपला झालेला आहे 29,500 रुपये प्रति क्विंटल, आणि क्विंटल आपल्याला एकरी जवळपास ह्याच्यातून 20 ते 22 क्विंटलच्या अपेक्षित आहे।